आज क्लासमध्ये मुलींना मी एक दिलेलं छोटंसं सरप्राईज, म्हणजे आता सध्या चालू आहे आपल्याकडे वारी आणि त्याच्यासाठी आम्ही क्लासमध्ये बनवलेले असे 3 असे पोर्ट्रेट आणि प्रत्येकीला एक एक पोर्ट्रेट द्यायचं होतं. पण मला माहिती होतं की एकाला एक दिलं म्हणजे दुसऱ्याला पण तेच हवं असतं, म्हणून मी त्यांच्याकडे तो ऑप्शन ठेवलाच नाही. सरळ चिठ्ठ्या उडवल्या आणि ज्याला जो नंबर येईल त्याने तेच पोर्ट्रेट घ्यायचं. आणि अशा प्रकारे आम्ही असं प्रत्येकीला 3-3 जणींना एक पोर्ट्रेट वाटून दिलं. आणि हे जेवढं एक 15-20 दिवसात शिकल्या होत्या त्याच्यावरून ते कसं फिनिशिंग आणतात त्या पोर्ट्रेट वर्कमध्ये हे बघायचं होतं. आणि त्याच्यासाठी मी त्यांना हे पोर्ट्रेट दिले होते. खूप छान पद्धतीने ते काम करत आहेत, पण तरी पण एक छोटंसं सरप्राईज म्हणून मी त्यांना दिलं होतं. आणि त्याच्यामध्ये बघूया आपण ते नक्की काय करत आहेत आणि कसं त्यांच्या पद्धतीने इनोव्हेशन करत आहेत. मी तर सांगणारच आहे त्यांना की कुठे काय करू शकतात, की कुठे काय केलं नाही पाहिजे, स्टिचेस कशा घ्यायच्या, कुठे काय लावलं पाहिजे, हे सगळं मी तर सांगतच असते. पण तरी पण फिनिशिंग फार महत्त्वाची असते आणि आपण बघूया ते कसं करत आहेत.